सातव्या मुलीची सातवी मुलगी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. अद्वैत नेत्रा म्हणून अस्तिकाला त्याच्या रूममध्ये घेऊन जातो आणि त्यावेळी अस्तिका चक्कर आल्याचं नाटक करते. तर अद्वैत तिचा हात पकडत तिला आधार देण्यासाठी पुढे जातो आणि तिला सांगतो की नेत्रा, अजूनही तुला अशक्तपणा आहे, त्यामुळे काळजी घे. आणि त्याच वेळी मग अस्तिका आरशामध्ये स्वतःचं रूप बघते. ती असं नाटक करत असते की या रूपामुळे तिला खूप त्रास होत आहे आणि मग ती तिच्या चेहऱ्याला हाताला हात लावत रडायला सुरुवात करते. ती अद्वैतला म्हणत असते की साहेब, माझं हे नवीन रूप, हा आवाज स्वीकारणं तुमच्यासाठी किती कठीण आहे ते कळतंय मला, पण मी तुमचीच नेत्रा आहे यावर विश्वास ठेवा. माझं जरी रूप बदललं असलं ना तरी माझं अस्तित्व तेच आहे आणि तुम्ही काळजी करू नका. त्या विरोचकाने कितीही प्रयत्न केला ना तरी आता आपण खचून जायचं नाही. त्या विरोचकाचा वध माझ्याच हातून होणार आहे. आणि मग ती रडतच अद्वैतला मिठीसुद्धा मारते. मात्र अद्वैत तिला हातही लावत नाही. तर दुसरीकडे शेखर आणि केतकी इंद्राणीच्या रूममध्ये जातात. ते तिघेही जो काही प्रकार घडलेला असतो त्याचाच विचार करत असतात. शेखर म्हणत असतो की असं वाटत आहे की फक्त आपण अंधारात चाच पडत आहे, आपल्या हाती काहीच लागत नाहीये. हे अचानक कसं घडलं तेच कळत नाहीये. आपण तिला आपली नेत्रा म्हणून कसं स्वीकारायचं, तिच्याशी कसं बोलायचं तेच कळत नाहीये. आणि त्याच्या या बोलण्यावर केतकी आणि इंद्राणीसुद्धा काही उत्तर देत नाही. त्यामुळे शेखर म्हणतो की माझा तर अजूनही तिच्यावर संशय आहे. मला असं वाटते की जी आपल्या घरात आली आहे ती अस्तिका आहे, आपली नेत्रा नाही. मात्र त्यावेळी इंद्राणी म्हणते की मी स्वतःच्या डोळ्यांनी बघितलं होतं की नेत्राने अस्तिकाचा वध केलाय, त्यामुळे अस्तिका घरात येणं शक्यच नाही. तर केतकीसुद्धा म्हणते की हो भाऊजी, इंद्राणी मॅडम जे बोलत आहेत त्यात तथ्य आहे. कारण आपल्या घरामध्ये गरुड देवांची मूर्ती आहे, त्यांचं वास्तव्य आहे. आणि असं असताना अस्तिका या घरात येणं शक्यच नाही. आपण त्या दिवशीच बघितलं ना, गरुड देवांची आरती सुरू होताना ती अचानक नाग झाली आणि मग पुन्हा कधीच या घरात दिसली नाही. त्यामुळे ती अस्तिका असणं शक्यच नाही. आणि मग नाईलाजाने शेखरला सुद्धा हे मान्य करावं लागतं की ती अस्तिका नाही तर नेत्राच आहे. तर दुसरीकडे अस्तिका अद्वैतला घेऊन देवघरामध्ये जाते. ती नेत्राप्रमाणे त्रिनयना देवीची आणि इतर देवांची पूजाही करते. त्यावेळी त्या ठिकाणी गरुड देवांची सुद्धा मूर्ती असते. अस्तिका त्याचीही पूजा करते, तिला काहीच त्रास होत नाही. मात्र त्यानंतर जेव्हा ती दिवा लावायला जाते तेव्हा तिला दिवा लावताच येत नाही, दिवा सारखा विझत असतो. आणि त्यामुळे अस्तिका रागातच देवीच्या फोटोकडे बघते. तर अद्वैत म्हणतो की तुझ्यात अजूनही अशक्तपणा आहे, त्यामुळे मी दिवा लावतो आणि मग तो देवीसमोरचा दिवा लावतो. आणि मग त्यानंतर अस्तिका नाटक करत देवी आईपुढे हात जोडत म्हणते की देवी आई, तुझ्या कृपेने आज माझा जीव वाचला, इंद्राणी आत्यांनासुद्धा काही नाही झालं. या सगळ्यामध्ये माझं रंगरूप, आवाज बदललं, मात्र माझं अस्तित्व अजूनही नेत्राचंच आहे. मात्र या सगळ्यात एक चांगली गोष्ट घडली आहे, ती म्हणजे विरोचकाच्या नागाचा अंत झालाय आणि आता लवकरच विरोचकाचा सुद्धा माझ्या हातूनच अंत होईल. आणि जरी माझं रंगरूप बदललं असलं ना तरी मला काळजी नाही आहे, कारण मला माहिती आहे माझी माणसं, माझं कुटुंब माझा स्वीकार करतील. आणि अस्तिकाचं हे बोलणं ऐकून अद्वैत तिच्याकडे पाहतच राहतो. त्यानंतर त्याला एक फोन येतो, त्यामुळे तो बाहेर जातो. आणि अद्वैत बाहेर गेल्यावर अस्तिका तिच्या खऱ्या रूपात येते. ती हसतच देवीच्या फोटोकडे आणि गरुड देवांच्या मूर्तीकडे बघत असते. आणि मग त्यानंतर ती हसतच तिच्या पायामध्ये असणारं नागाचं कडं बघत राहते. कड्यामध्ये एक काळ्या रंगाचा मणी असतो. आणि मग अस्तिकाला आठवतं की रुपालीने म्हणजेच विरोचकाने तो मणी तिला दिला होता. आणि मग त्यावेळी तिला आठवतं की रुपालीने तिला सांगितलं होतं की जशी त्रिनयनीच्या लेकींकडे त्यांची दिव्यशक्ती आहे तशीच या विरोचकाची दिव्यशक्ती या काळ्या मण्यामध्ये आहे. हा मणी तुझ्या जवळ ठेव, जोपर्यंत हा मणी तुझ्या जवळ आहे तोपर्यंत या कलियुगामध्ये कोणत्याही शक्तीपासून तुला धोका नाहीये. आणि त्यामुळे मग अस्तिका खुश होते आणि तो मणी तिच्या जवळ ठेवते. मात्र रुपाली तिला सांगते की जर तू माझा विश्वासघात केला किंवा मी ठरवलं आहे त्याविरुद्ध काही घडलं तर तुझा मी अंत करेल, एवढं लक्षात ठेव. आणि मग त्यानंतर अस्तिका हसतच गरुड देवांच्या मूर्तीकडे बघत म्हणते की तुझ्यामुळे माझं या घरात येणं अशक्य झालं होतं, पण बघ आता मी या घरातही आले आहे आणि तुझ्या समोरही बसले आहे. आता कोणीही माझं काही वाकडं करू शकत नाही.
तर दुसरीकडे नेत्रा त्या पेटीमध्येच असते आणि ती देवी आईची प्रार्थना करत असते. तर इकडे हॉलमध्ये कोणीही नाही हे बघून अस्तिका आणि रुपाली भिंतीच्या आडून एकमेकींशी बोलत असतात. अस्तिका रुपालीला विचारत असते की तिथे कोणी नाही आहे ना. त्यावर रुपाली हसतच म्हणते की कोणीही नाही, भयान शांतता पसरली आहे. आपण जी नवीन खेळी खेळली आहे त्यामुळे सगळ्यांचंच अवसान गळून पडलंय. आणि मग ती अस्तिकाला विचारते की तुझी काय प्रगती झाली आहे. त्यावर अस्तिका हसतच सांगते की इकडे तर प्रगतीच प्रगती आहे. आता जवळजवळ सगळ्यांचीच खात्री पटली आहे की मीच नेत्रा आहे. त्यामुळे रुपाली खुश होते. ती म्हणते पण तरीसुद्धा तू सावध राहा. तुला जरी असं वाटत असलं ना की त्यांनी तुला स्वीकारले तरीसुद्धा तू पावलोपावली काळजी घे. प्रत्येक वेळी त्यांना असं वाटलं पाहिजे की तूच नेत्रा आहे. आणि त्यावर अस्तिका हो म्हणते. मात्र त्यानंतर ती रुपालीला खऱ्या नेत्राबद्दल विचारते. तर रुपाली सांगते की नेत्रा कुठे आहे हे गुपित आहे. तर अस्तिका तिला विचारते पण तुम्ही तिचा वध कधी करणार आहात. पण त्यावेळी रुपाली काही बोलणार इतक्यात इंद्राणी त्या ठिकाणी येते आणि त्यामुळे मग रुपाली नाटक करत नेत्रा म्हणजेच अस्तिकासोबत वाद घालायला सुरुवात करते. तर अस्तिकासुद्धा तिला सांगत असते की विरोचका तुझा अंत माझ्याच हातून होणार आहे. मी फक्त देवी आईच्या आदेशाची वाट बघत आहे. आणि मग त्याच वेळी इंद्राणी त्या ठिकाणी येते. तर रुपाली तिच्याकडे बघत म्हणते की एवढं सगळं घडलं पण तुमचा आत्मविश्वास काही कमी होत नाही आहे ना. पण काळजी करू नका, आता लवकरच कळेल कोणाचा अंत होणार आहे आणि कोणाचा विजय होणार आहे ते. आणि मग ती तेथून निघून जाते. तर इंद्राणी अस्तिकाला म्हणत असते की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे नेत्रा. आणि मग त्या दोघीजणी रूममध्ये जातात. त्यानंतर रुपाली तिच्या रूममध्ये जाते. तर शेखर त्या ठिकाणी असतो. रुपाली मुद्दाम त्याला डिवचत म्हणत असते की कसं वाटलं तुला तुझ्या लाडक्या सुनेचं नवीन रूप आवडलं की नाही. पण त्यावर शेखर काही उत्तर देत नाही. तर रुपाली हसतच म्हणत असते की तुला तर अस्तिकाचा चेहरासुद्धा बघायचा नव्हता ना. आता तुला तुझ्या लाडक्या सुनेचा चेहरा जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत बघावाच लागेल. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.